4000 रात्रीचे तास इंडियन ईगल आऊल नावाच्या आऊलवरती काम केलं होतं. इंडियन ईगल आऊल, इंडियन ईगल आऊल, शृंगी घुबड. शृंगी घुबड. आणि त्याच्यावरती मला आवडतं म्हणून करायचो की काय असतं, कशी आहे फिजिओलॉजी, कोणी अभ्यास केलेला नाहीये तर कसं करतात. आणि ते इतकं झालं की माझे काही मित्र म्हणले की अरे हे तर PhD पेक्षाही मोठं काम आहे. मग म्हणे तू हे लिहून टाक. मग मी PhDचं थिसिस लिहिलं, पुणे युनिव्हर्सिटीने मला PhD दिली. ओके, पुणे विद्यापीठाने दिली. पक्ष्यांवरती तुम्हाला अभ्यास करायचा आहे ना, तर आपल्याकडे आज इतक्या स्पीसीज आहेत की आपण पुण्यात राहतो. समजा मी पुण्याबद्दल बोलतो, समजा तुम्ही अकोल्यामध्ये राहत असाल, विदर्भामध्ये राहत असाल, कोणी कलकत्त्याला राहत असेल, तुम्ही तुमच्या भागामधला पक्ष्यांचं बघा आणि तिथले बघा पक्षी किती पक्ष्यांवर अभ्यास झालाय आणि कितींवरती नाही झालाय. ज्यांच्यावरती नाही झाल्यावरती त्याच्यावरती करा. म्हणजे मी भारतात पुण्यात राहायचं आणि काश्मीरच्या पक्षावरती अभ्यास करणं शक्य आहे का मला? शक्य आहे, पण मला किती त्याच्यामध्ये पैसा लागेल, वेळ लागेल, श्रम लागतील. मग तुमच्या जवळचं निवडा ना. तर म्हणून मग हा जवळचा निवडला. आज त्याच्यावरचे माझे जे पेपर्स आहेत ते जगातले डेफिनेटिव्ह पेपर्स आहेत. मग मॉटल्ड वुडाऊल नावाचं पक्षी आहे, रक्तलोचन. तर मग त्याच्यावरती काम केलं. तर त्याच्यावरचे जे पेपर्स आहेत ते पण जगातले एकमेव पेपर्स आहेत मॉटल्ड वुडाऊल बद्दलचे. त्याच्यानंतर स्पॉटेड आउलेट बद्दल काम केलं, त्याच्यावरती पेपर्स लिहिले, सगळे पब्लिश आहेत ना पिअर रिव्ह्यूड जर्नल्समध्ये टॉप. त्याच्यानंतर मग बार नाऊलवरती काम केलं. आता माझं काम ब्राऊन वुडाऊल वरती चाललंय. तपकिरी वनघुबड. तर ते ब्राऊन वुडाऊल वरती मी आता काम करतोय आणि ब्राऊन फिश आऊल वरती काम करतोय आता. आणि तिसरं माझं अजून एक काम चाललेलं आहे डस्की ईगल आऊल वरती काम करतोय आणि स्पॉट बिलेट ईगल आऊल वरती काम करतोय. म्हणजे एवढ्या आऊलवरती आता माझं काम चालू आहे. ऍक्च्युली कॅमेरे लावलेले आहेत कुठं कुठं. आणि हे सगळं वन खात्याच्या बरोबर काम चाललेलं आहे, सगळं वन खात्यासोबत चाललेलं. तर ते आहे. मग आऊलवरती PhD झालं. मग माझ्या लक्षात आलं की अरे ह्याच्याबद्दल इतके गैरसमज आहेत काय की आता ह्याच्याबद्दलचे गैरसमज आहेत सगळ्यांना माहिती आहे. आपण काय करतो, सो व्हॉट वी शुड डू. मग मला असं लक्षात आलं की मी हे आऊल्सवरती काम करतो एवढं, तर तसे जगात कोण कोण काम करतायत, तर अशा सायंटिस्ट लोकांशी कॉन्टॅक्ट करायला चालू केलं. तोपर्यंत सायंटिस्ट लोकांनी मला कॉन्टॅक्ट करायला चालू केलं होतं, कारण की माय पेपर्स वेअर ऑलरेडी पिअर रिव्ह्यूड जर्नल्स. सो मग माझ्या असं लक्षात आलं की वर्ल्ड आऊल कॉन्फरन्स नावाचा एक प्रकार असतो, वर्ल्ड आऊल कॉन्फरन्स, WOC. तर त्याच्यामध्ये जगामध्ये घुबडांवरती काम करणारे जे संशोधक आहेत ते सगळे एकत्र येऊन आपलं संशोधन मांडतात. तर ते दर 5 वर्षांनी एकदा कॉन्फरन्स असते, जागतिक घुबड परिषद. तर ते दर 5 वर्षांनी एकदा असते, कारण तेवढा वेळ लागतो तेवढं मटेरियल गोळा करायला. तर त्या वर्ल्ड आऊल कॉन्फरन्स होती पोर्चुगालमध्ये. तर त्या पोर्चुगालच्या कॉन्फरन्समध्ये माझं मॉटल्ड वुडाऊलचं काम जे होतं ते बघून त्यांनी मला तिथे बोलवलं. तर त्याच्यावरती मी जे माहिती नव्हते अशा व्होकलायझेशन्स ऑफ आऊल्स त्याच्यावरती पेपर्स वाचले, ब्रीडिंग बायोलॉजीवरती वाचला. मग तेव्हा मी त्यांना म्हटलं की पुढची कॉन्फरन्स आपण भारतात करूया. कारण की म्हटलं मला आवडेल, कारण की ती जर वर्ल्ड आऊल कॉन्फरन्स भारतात आली तर सगळ्यांचं लक्ष वेधून घेईल घुबडांबद्दल. आणि जगातले एवढे सगळे जर संशोधक आले इथे तर आऊल्सला सडनली आपल्याकडे हे होईल. तो वी हेड द वर्ल्ड आऊल कॉन्फरन्स इन पुण्यात. कधी घेतली आपण ती? त्याला आता 2009 साली मला वाटतं. 2009 नाही 2014 का 29 टू डिसेंबर 2019. सावित्रीबाई फुले 19ला 6th वर्ल्ड आऊल कॉन्फरन्स 2019. तेव्हा मी ती घेतली आणि 42 देशांमधले लोक आले. पुणे विद्यापीठामध्ये घेतली. पुणे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ. तेव्हा डॉक्टर करमळकर सर हे होते, व्हाईस चान्सलर होते. तर ते झालं. तर त्याच्यामुळे मग ते मला असं लक्षात आलं. मग ते झाल्यानंतर आमच्या असं लक्षात आलं की अमेरिकेमध्ये आणि नेपाळमध्ये आऊल फेस्टिवल घेतात. मग म्हटलं मग आपण आऊल फेस्टिवल आपण भारतात का नाही चालू करायची. सो वी स्टार्टेड द इंडियन आऊल फेस्टिवल. आता 6वी आहे भारतात. आता आपण जी ह्याला घेतो तुम्ही पिंगोरीला घेतो. फर्स्ट आऊल इंडियन आऊल फेस्टिवल आम्ही घेतली भारतामध्ये, भारतातली पहिली घेतली. ते आता 6वी आहे. तर फर्स्ट इंडियन आऊल फेस्टिवल 29 नोव्हेंबर to 30 2018. 2018. तर त्याच्यात उद्देश असा होता की मुलांमध्ये त्याच्याबद्दलचं आणि जनमानसामध्ये आणि शेतकऱ्यांमध्ये त्याच्याबद्दलचं अवेअरनेससाठी, कारण की आऊल्स हे शेतकऱ्यांचे मित्र आहेत. तर ती माहिती आपल्याला लोकांच्या सहभागातनं व्हायला पाहिजे म्हणून चालू केली. तर पहिल्याच म्हणजे 10,000 पासून आता 20,000 मुलांनी सहभाग केला मागच्या आऊल फेस्टिवलमध्ये. सो दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट इव्हेंट.
मग त्याच्यामध्ये मुलांचं आतापर्यंत किती 20,000 लोकांनी नाही, एका फेस्टिवलला 20,000, 1 लाखापेक्षा जास्त नाही बघितलं. एका महोत्सवात 20,000. ते खूप छान, म्हणजे दॅट बिकम अ व्हेरी इंटरेस्टिंग थिंग. सो कन्झर्वेशन म्हणजे मला काय म्हणायचं आहे की नुसतं रिसर्च पण महत्वाचं नाही. मग आता ह्याच्यातनं असं लक्षात आलं की नुसतं सायन्स जर आपण खेडोपाडी, आता आपल्याकडे काय झालंय, पक्ष्यांची जी डायव्हर्सिटी आहे ना ती सगळ्यात जास्त चांगली आपल्या खेड्यांमध्ये आहे, रुरल. आणि इंडिया इज अ रुरल कंट्री. अर्बन बायोडायव्हर्सिटी हा वेगळा विषय आहे, पण त्याच्यातले पक्षी खूप कमी आहेत. पण रुरल बायोडायव्हर्सिटीमध्ये 90% जे पक्षी रुरल एरियाजमध्ये राहतात. बरोबर. मग रुरल एरियाजमध्ये ह्याच्याबद्दल माहिती कोण देतं? खूप कमी माहिती दिली जाते. मग शास्त्रीय माहिती द्यायला पाहिजे. मग आपण खेड्यामध्ये काम करायला पाहिजे या उद्देशाने. आणि मधल्या काळामध्ये आम्ही काय केलं की 20-22 वर्षांपूर्वी इला फाउंडेशन नावाची संस्था स्थापन केली. 2000ला चालू केली आणि 25 वर्ष झाली. आणि त्याच्यामधला उद्देश असा होता की लोकांपर्यंत सायंटिफिक नॉलेज सोप्या शब्दांमध्ये पोहोचवणे, नंबर 1, की जेणेकरून पब्लिक पार्टिसिपेशन वाढेल कन्झर्वेशनमध्ये. नंबर 2, सायंटिफिक स्टडीज करणे पक्ष्यांचा आणि आदिवासांचा. दॅट इज नंबर 2. सो नेचर कन्झर्वेशन थ्रू एज्युकेशन, रिसर्च, ट्रेनिंग, पब्लिक पार्टिसिपेशन अँड पब्लिक हेल्थ, असं त्याचा उद्देश होता. सो नेचर कन्झर्वेशन थ्रू एज्युकेशन, ट्रेनिंग, रिसर्च, पब्लिक पार्टिसिपेशन अँड पब्लिक हेल्थ. कारण की पब्लिक हेल्थ काय आहे की व्हॉट वी बिलीव्ह इज ओनली अ हेल्दी माइंड कॅन मेक अ हेल्दी एन्व्हायरमेंट. यू गॉट अ सिक माइंड अँड यू विल मेक अ सिक एन्व्हायरमेंट. बरोबर आहे. बरोबर. तर आणि हेल्दी माइंड म्हणजे काय, हेल्दी बॉडी सुद्धा. गुटखा खातोय, मिश्री खातोय, तंबाखू खातोय, दारू पिऊन पडलाय, तू काय करणार निसर्गाचं काम? काहीच नाही करणार. म्हणजे जे रामदास स्वामींनी सांगितलं की तुम्ही सगळं शक्ती करा, चांगले विचार करा, तर तू चांगलं काहीतरी काम करशील ना. तर तो एक त्याच्यातला उद्देश होता. हे 2 उद्देश. आणि तिसरी गोष्ट मग त्याच्यामध्ये आम्ही म्हटलं की कोऑपरेट विथ अदर NGOs, गव्हर्नमेंट बॉडीज, कॉर्पोरेट्स. कारण एका माणसाचं कामच नाही. बरोबर. हे इतकं ह्युमंगस टास्क आहे की माझं आयुष्य संपलं तर मी काहीही करत नाही, एक स्क्रॅच तरी उमटतो का नाही मला माहित नाही, पण मग लोकांपर्यंत पोचायला पाहिजे. आणि मग ती पार्टिसिपेशनची जर चळवळ वाढली, काही लोकांना इन्स्पिरेशन मिळालं, 4 लोकांना वाटलं की मी पण काही करावं, तर माझा उद्देश सफल झाला. आपण फार मोठा चेंज घडवून आणू शकतो, पण वी कॅन बी इन्स्ट्रुमेंटल टू ट्राय टू मेक दॅट. आपण एकट्यानं काही बदल घडवू शकतो, म्हणून तो पण एक कोलॅबोरेशनचा एक उद्देश आम्ही चळवळ मोठी करायसाठी. तुम्ही एकमेकांना मदत करा, कॉम्पिट करू नका. कॉम्पिट करू. सो कोलॅबोरेट अँड डोंट कॉम्पिट. आणि मी आज बघतो दुर्दैवाने कॉम्पिटिशनच आहे. कॉम्पिटिशन काही अर्थ नाही. म्हणजे आणि यू मेक अ फुल ऑफ युअर सेल्फ बेसिकली. आता आपण इला फाउंडेशनच्या माध्यमातून काय काय काम करतो? माध्यमातून आता पहिले आम्ही काय केलं की आता मी रिसर्चमध्ये इंटरेस्टेड होतो. मी तुला म्हटलं पेपर्स पब्लिश केले. बरोबर. तेव्हा मग मला एक आमंत्रण आलं तैवानमधनं. तेव्हा रॅप्टर कॉन्फरन्स नावाची एक कॉन्फरन्स आहे, एशियन रॅप्टर रिसर्च कन्झर्वेशन नेटवर्क, ARRCN नावाचं नेटवर्क आहे. एशियन रॅप्टर कन्झर्वेशन, एशियन रॅप्टर रिसर्च कन्झर्वेशन नेटवर्क, ARRCN. तर त्यांच्या कॉन्फरन्सेस आतापर्यंत एशियामध्ये होतात वेगळ्या ठिकाणी. तर त्या कॉन्फरन्समध्ये इथे आम्ही बोनेलिस इगलचं कन्झर्वेशनमध्ये, बोनेलिस इगल नावाचं नाराज गरुड, तेव्हा तो आम्ही एक नवीन हे फंडा केला की ऑर्फन झालेल्या बोनेलिस इगलला परत आई वडिलांकडे कसं सोपवायचं आणि मग दत्तक आई वडिलांकडे कसं सोपवायचं, असे दोन्ही मेथड ट्राय केले आणि ते सक्सेसफुल झाल्या. रिहॅबिलिटेशनचं विथ फॉस्टर पेरेंट्स. दॅट वॉज द फर्स्ट. आणि तो कधी तर घरट्यातनं आई वडील पिल्लं उडून गेल्यानंतर सुद्धा त्याच्यात करता येतं. म्हणजे पोस्ट फ्लेजिंग डिपेंडन्स पिरियड म्हणतात त्याला. म्हणजे म्हणजे पक्ष्यांच्या पिल्लांनी घरटं सोडल्यानंतर सुद्धा ते काही महिने आई वडिलांवरती डिपेंडंट असतात. त्या डिपेंडन्सच्या पिरियडमध्ये त्यांना परत आई वडिलांकडे सोपवता येतं दुसऱ्या ते मी पहिल्यांदा शोधून काढलं आणि त्याच्यावरती पेपर लिहिला. तो पेपर वाचायला मला केलं, ते दाखवलं ते मी. आणि ते पेपर इतका प्रसिद्ध झाला की तो मेथड त्याची काही व्हिडिओग्राफी केली का? हा, खूप आहे ते पेपर आहे, खूप आहे. त्याच्यावरती मी खूप बोलतो पण. आणि त्याच्यावरती मग त्यांनी बार्ड इगल वरती पण केलं, टॉनी इगल वरती पण केलं, स्टेप इगल वर, म्हणजे बऱ्याच इगल्स वरती तो त्या लोकांनी सुरुवात त्यांनी ती सेम मेथड वापरली. सो ते मग त्याच्यामुळे काय झालं, रॅप्टरच्या जागतिक कम्युनिटीमध्ये आमचं नाव झालं. मग देन वी स्टार्टेड डुईंग वर्क ऑन व्हल्चर्स ऑल्सो. मग मी व्हल्चर कन्झर्वेशन वरती पण खूप वर्ष काम करतोय.
त्याचा परिणिती अशी झाली की महाराष्ट्र गव्हर्नमेंटने मला परमिशन दिली की वल्चर ब्रीडिंग सेंटर काढा म्हणून परमिशन झाली, एमओयू साईन झाला. ओके. तर वल्चर ब्रीडिंग सेंटर काढायची परमिशन आपल्याला महाराष्ट्र शासनाने दिलेली आहे. अच्छा. तर ते म्हणजे काम ते एक चांगलं झालं. त्यामुळे आउल्स झाले, इगल्स झाले आणि व्हल्चर झाले. म्हणजे दॅट ऑल डिफिकल्ट थिंग्स टू स्टडी. आणि मला पर्सनली आउल्स, व्हल्चर्स आणि रॅप्टर्स. इगल्स, ऑल 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 रॅप्टर्स. तर मला त्याच्यामुळे असं वाटतं की हे सगळे रॅप्टर्सच आहेत. बरोबर. आउल्स नॉक्टर्नल रॅप्टर्स. नॉक्टर्नल रॅप्टर. तर असं मला नेहमी वाटतं की टॉप प्रेडिटर्सवरती जर काम झालं तर ते खूप अवघड आहे करायला. सो व्हॉट इज डिफिकल्ट ना ते आपण करूया असं मला नेहमी वाटत राहतं. कारण ते करायला खूप मॅनपॉवर लागते, फोकस लागतो, पैसे पण लागतात आणि खूप जवळचं नेटवर्किंग लागतं. फॉरेस्ट डिपार्टमेंटचे परमिशन्स लागतात. मग आपला गुडविल आहे, बरोबर. मग वाय डोंट वी स्पेंड इट फॉर देम. खरं आहे. मला तर काहीच नको आहे, माझे 4 पैसे मला मिळाले, आय एम हॅपी. सो लेट अस डू दिस. तर ते मी करतो. मग ते मी PhDचं सांगितलं. मग असं लक्षात आलं की पुस्तकं लिहायला पाहिजे की बा पुस्तकं आपल्याला माहिती असलेलं नॉलेज कुठले नाही आहेत, फील्ड गाईड्स नाही आहेत. मग मला प्रॉब्लेम झाले, मग मला किती अवघड गेलं शोधायला. मग हे अवघड जाऊ नये म्हणून मग हे आपण फील्ड गाईड्स काढूया म्हणून फोटोग्राफिक फील्ड गाईड्स काढले. प्रचंड फेमस झाले. बोर्ड ऑफ महाराष्ट्रात आता 4th एडिशन मध्ये. स्पीशीज वरती फील्ड गाईड्स आहेत सांगितलं तुला. अँफिबियन्स आहे, रेप्टाइल्स आहे, सीड्स आहे, ऑर्किड्स आहे, बर्ड्स आहेत. बर्ड्स आता बरं नुसतं महाराष्ट्राचे बर्ड नाही. तर मग मला आता हे बघ ना, मी परवा बर्ड्स ऑफ भोपाळ काढलेले का. ओके. बर्ड्स ऑफ भोपाळ पण काढलं का. याच्या आधी 12 वर्ष मी बर्ड्स ऑफ मध्य प्रदेश काढलं होतं. हो का. हो. मग बर्ड्स ऑफ हरियाणा काढले. अच्छा. बर्ड्स ऑफ छत्तीसगड काढलं, बर्ड्स ऑफ गोवा काढलं, बर्ड्स ऑफ अंदमान काढलं. आलं का लक्षात तुझ्या विशाल. म्हणजे अनेक स्टेट्सचे फील्ड गाईड्स काढले. आता छत्तीसगड झालं, झारखंड झालं, हे झालं, मध्य प्रदेश झालं, अंदमान झालं, गोवा झालं, महाराष्ट्र झालं, हरियाणा पण झालं ना. तर ते असे केले की जेणेकरून मला कोणी विचारलं तर ते नाही, गो अहेड अँड डू इट अँड ट्राय टू. सर हे खूप मोठं काम आहे. हा म्हणजे करत राहायचं रे. आणि त्याच्यासाठी मग माझ्याबरोबर प्रमोद देशपांडे म्हणून माझा मित्र आहे. ते इंजिनियर आहे, निरंजन संत आहे. ते तर टीम आहे. निरंजन संत उद्योजक आहेत, उद्योजक आहे आणि अत्यंत प्रेम आहे त्याला पक्षांवरती. हो ना. तर तो म्हणजे अनकंडिशनली सगळं काम करत राहतात. म्हणजे त्यांना काय कोणाला काही नकोय. आमच्या सगळ्यांचा उद्देश काय की हे करा आणि संपवा. बरोबर. लेट पीपल रीड. ओके. कारण की हे राहतं, हे शाश्वत आहे. हे शाश्वत तसं काहीच नाही. पण त्यातलं काय जे काही थोडंफार आहे ते आहे. तर त्यामुळे हे पण एक आम्ही केलं. मग नंतर असं लक्षात आलं की हा तर पुस्तक हा फंडामेंटल कॉन्ट्रीब्युशन आहे. बरोबर. पण मग ऑर्निथॉलॉजीवरती आपल्याला एवढं प्रेम आहे. मग असंच मी बघतो खूप लोकांना प्रेम आहे. मग आपण ऑर्निथॉलॉजीचा कोर्स चालू करू. मी तैवानला जेव्हा गेलो होतो तेव्हा ते 1999 मध्ये बरं का, तैवान 1999. तेव्हा मला तिथे डॉक्टर रुव्हेन योसेफ नावाचे एक मित्र भेटले आणि ही वॉज इस्रायल ऑर्निथॉलॉजीच्या कामानिमित्त ऑर्निथॉलॉजीचा पेपर वाचायला गेलो. ओके. आणि तेव्हा मला ते भेटले आणि तेव्हा त्यांनी मला ही इज फ्रॉम इस्रायल. ओके. आणि त्यांना म्हणजे भारतरत्न कसं भारताचं आहे ना तसं त्यांना इस्रायलचं भारतरत्न इक्विव्हॅलंट मिळालं होतं. टॉपमोस्ट ऑर्निथॉलॉजिस्ट ऑफ इंडिया, रोलेक्स अवॉर्ड विनर. आणि ते पुण्याचे होते. त्यांचं नाव रुव्हेन, REUVEN. पुण्याचे आहेत ते. REUVEN रुव्हेन योसेफ. VEN रुव्हेन योसेफ YOSEF. ओके. हे पुण्याचे आहेत. हे तुम्हाला शिवाजी मिलिटरी स्कूल मधले होते आणि ते तुम्हाला तैवानला भेटले. वडील राजेंद्र प्रसादांची एडीसी होते. बरं. त्यांचे वडील. हो. हे पुण्याचे आहेत. हे तुम्हाला तैवानला आई झाशीच्या राणीच्या याच्यातली आहे. त्यांच्याकडे झाशीच्या राणीची साडी आहे त्यांच्याकडे. हो का. हे कशासाठी आले होते तिकडे कॉन्फरन्सला आले होते कारण ते ऑर्निथॉलॉजिस्ट आहेत. हे ऑर्निथॉलॉजिस्ट इस्रायलचे टॉपमोस्ट ऑर्निथॉलॉजिस्ट. हे इस्रायलमध्ये सेटल्ड आहे. ते इस्रायलमध्ये नाही, ते इस्रायलमध्ये सेटल्ड आहेत. पण ते आहेत पुण्याचे. मला भेटले. पण ते पुण्याचे आहेत. पुण्यात त्यांचा जन्म झाला होता. पण ते आता इस्रायलमध्येच गेले. इस्रायल गव्हर्नमेंटने जेव्हा बोलवलं ना सगळ्या ज्यूजना एकत्र तेव्हा ते सोडून गेले. ओके. तर ते मराठी बोलतात. ते मला बघितल्यानंतर म्हटलं अरे सतीश व्हॉट फॅन्टॅस्टिक वर्क यू आर डुईंग. तेव्हा मी म्हटलं सर तुमचा जर आशीर्वाद असेल तर आमची इच्छा आहे की आम्हाला ऑर्निथॉलॉजी कोर्स चालू करायचा पुण्यात. अरे म्हटलं आय एम देअर. मग आम्ही त्याचा सगळं सिलेबस डिझाईन केला. मग तो त्यांनी खूप मदत केली आम्हाला त्याच्यात. सो वी स्टार्टेड द फर्स्ट ऑर्निथॉलॉजी कोर्स पुण्यात. आता 22व्या वर्षी 2002 ला चालू झालं. तेव्हापासून तो चालूच आहे नॉन स्टॉप. म्हणजे इव्हन कोविडच्या 2 वर्षी आम्ही तो ऑनलाईन घेतला. ओके. म्हणजे एकही वर्ष खंड नाही त्याचा.
आणि तो आता 22व्या वर्षी आहे. आता ह्या वर्षी 22व्या वर्ष 2002 ला सुरू झाला म्हणजे तो. सो 22 years of ornithology course. Okay. And that becomes, and that is the only such course in the country even now, खरं आहे. which is interactive. बाकी ऑफलाईन आहे, बाकी सगळं ऑनलाईन आहे. हे आपला ऑफलाईन आहे कोर्स. मग हे कुठे असतो हा कोर्स? आता आपण भांडारकर मध्ये करतो. पूर्वी आपण गरवारेमध्ये करायचो हां, आणि आता भांडारकर. ते आठवड्यातून रोड वायडिंग मध्ये जागा गेली, हे गेली. आठवड्यात 2 वेळा का? नाही आता सध्या, पूर्वी आपण तो 45 दिवस घ्यायचो, पण आता वेळ बदलली. आता लोकांना एवढा वेळ नसतो, मग आपण 4 वीकेंड्स घेतो. 3 सॅटर्डे संडे महिन्यांचा कोर्स 40 आहे ना तो? 3 महिन्यांचा कोर्स आहे. 40 लेक्चर्स असतात. ओके पण आता 4 सॅटर्डे संडेज मध्ये घेतो आपण, ओके 4 वीकेंड्स मध्ये. कारण आता येतच नाहीत रे लोक तेवढ्या यायला. ते बदललं ना आता, ते हे बदललं. पण येतात, पण म्हणजे चालतोय तो चालूच आहे म्हणजे अजूनही. आणि त्याची गंमत अशी झाली की ऑर्निथॉलॉजी कोर्स इतका प्रसिद्ध झाला की तो आम्ही मध्य प्रदेशमध्ये पण घेतला. बर. मग तो आम्ही उत्तर प्रदेशमध्ये किती याच्या किती 22 वर्ष झाली एका बॅचला? किती असतात मुलं? 100 मुलं असतात एका बॅचला. मध्य प्रदेशमध्ये घेतला बरं का, त्याला 4 वर्ष झाली. ओके. त्याच्यात उत्तर प्रदेशमध्ये घेतला आणि मागच्या वर्षी दिल्लीमध्ये घेतला रे का. बर. दिल्लीमध्ये 4 पण राज्यांमध्ये हाऊसफुल गेला. 4 राज्यांमध्ये गेला. हो 4 राज्य. आणि नाही तुम्हीच उत्तर conduct प्रदेश आणि कलकत्ता म्हणजे वेस्ट बेंगॉलमध्ये पण घेतला. 5 राज्यांमध्ये गेला. 5 राज्यांमध्ये गेला. गुजरातमध्ये घेतला. 6 राज्य झाले म्हणजे. 6 म्हणजे तो पसरतोय तो. सो देर इज अ डिमांड. आणि ऑर्निथॉलॉजी कोर्स हा फॉरेस्ट डिपार्टमेंटनी अनेक वेळेला त्यांच्या वेगळ्या वेगळ्या ह्याच्यामध्ये घेतला. नॅशनल हा तुम्हीच कंडक्ट करता इला फाउंडेशनच्या अंतर्गत. मग हे सगळं कोर्स तुम्हीच शिकवता? सगळं म्हणजे आमचे फॅकल्टी आहे. फॅकल्टीज आहेत 25 लोकांची फॅकल्टी. 25 लोकांची फॅकल्टी प्रत्येक वेगवेगळ्या शिकवणार. हो. तर ते एक ऑर्निथॉलॉजी कोर्स एक चालू झाला, त्याला 22 वर्ष झाली. दॅट वॉज अनदर कॉन्ट्रीब्युशन आय थॉट की हे व्हायला पाहिजे. आणि तो ऑडिओ व्हिज्युअल असतो आणि आपल्याला येईल ते अगदी सोप्या भाषेमध्ये, म्हणजे पक्षी कसे उडतात, इव्होल्युशन कसं झालं, फिजिओलॉजी काय, अडॅप्टेशन्स कसे होते, त्याच्यात काय खातात, ब्रीडिंग कसं करतात, त्याच्या स्ट्रॅटेजीज काय आहेत, मग त्याचं इव्होल्युशन सांगितलं तुला, त्याच्यात आजार काय होतात, त्यांना ट्रीटमेंट कसं करायचं, बर्ड्स आर बायो इंडिकेटर्स, मग बर्ड्सपासून सायन्सनी काय घेतलंय वगैरे वगैरे. आता 42 टॉक्स आहेत. 42 ओके. 42 चॅप्टर आहेत त्यात. हां म्हणजे लेक्चर्स आहेत 42 लेक्चर. त्याच्यानंतर मग हे सगळं झालं. मग मला असं नेहमी वाटतं की आपण लहान होतो, शाळेत होतो, तेव्हापासून आपल्याला आवड लागली. मला पर्सनली कॉमिक्स खूप आवडतात. कॉमिक्स. मग मी म्हटलं आपल्याला घुबडं आवडतं, मग घुबड्यांबद्दलचं प्रेम लोकांपर्यंत न्यायच्यासाठी आपण एक कॉमिक्स करूया का घुबडांवर. तर मग आपण आऊलवरती कॉमिक्स केलं. त्याचं नाव आहे सिक्रेट स्कूल ऑफ आउल्स. सिक्रेट स्कूल ऑफ आउल. सिक्रेट स्कूल ऑफ आउल्स. हां. आणि ते झालं, ते इतकं प्रसिद्ध झालं. ते भारतातली सगळी जी घुबडे आहेत 28 जातींची, त्यांच्या सगळ्यांवरती एक स्टोरी आहे. आणि ते कॉमिक्सच्या फॉर्ममध्ये. 28 प्रकारचे घुबड भारतात आढळतात. किती? ते सगळ्यांची भारतात किती प्रकारचे घुबड आढळतात? भारतामध्ये 42 प्रकारची घुबड आहेत ऍक्च्युली. पण त्यात आपण त्या कॉमिक्स मध्ये 28 घेतली. कारण त्याच्यात एका म्हणजे एक स्कॉप सॉल घेतले, तर इतर स्कॉप सॉल नाही घेतले असं. तर ते मग त्यांच्यावरती स्टोरीज आहेत सगळ्या, आणि अशा ऍडव्हेंचर स्टोरीज आहेत. आणि ते सगळं कन्झर्वेशन अँगलने लिहिलं. बरं. कन्झर्वेशन. मग ते बालवाङ्मय प्रकार. बालवाङ्मय प्रकार. तर तो खूप प्रसिद्ध झाला. त्याच्यानंतर मग ते इतकं प्रसिद्ध झालं, फॉरेस्ट डिपार्टमेंटला आवडलं, त्यांनी सांगितलं मराठीत करा. मग ते घुबडांची रहस्यमय शाळा नावाचं मराठीत पण केलं. ओके. तेही चांगलं झालं. मग त्याच्यानंतर मग त्या मुलांमध्ये झालं. मग मला मुलं ते पुस्तक वाचून चित्र काढून पाठवतात ते का अलग लक्षात तुझ्या. अच्छा. त्याच्यानंतर मग अजून एक पुढचं आम्ही कॉमिक्स केलं, ते अस्वलाचे हल्ले कसे होतात ना. तर अस्वलाचे हल्ले होतात, त्याच्यावरती आपण उपाय कसे, प्रिकॉशन्स काय घ्यायचे, त्याच्यावरती अस्वलाचं पण एक कॉमिक केलं. अस्वलाचं पण एक झिपरू अस्वल आणि चोर नावाचं केलं. झिपरू अस्वल आणि चोर असं त्याचं नाव आहे. तर ते एक अस्वलाचं कॉमिक्स केलं. कारण मी म्हटलं, आणि आता मी आता वाघावरती एक कॉमिक करतोय. वाघांचे हल्ले होते ना, म्हणजे मॅन ॲनिमल कन्फ्लिक्ट आहे ना. तर मॅन ॲनिमल कन्फ्लिक्टला शाळेच्या पासून जर आपण ऍड्रेस केलं, कारण की बहुतेक चुका माणसांच्याच आहेत, सगळ्या प्राण्यांच्या नाहीच आहेत. तर ते बिबट्याचे हल्ले, वाघांचे हल्ले, आणि ते हा जो अस्वलाचा हल्ला आहे ना, तर त्याच्यासाठी मी एक अतिशय युनिक गोष्ट केली की गोंडी भाषेमध्ये 250 चित्र काढून घेतलीत. गोंडी चित्रशैलीमध्ये. गोंडी चित्रशैली 250 चित्र ती त्या आऊलच्या कॉमिक्स, म्हणजे त्या बेअरच्या कॉमिक्समध्ये जी नॉर्मल ट्रॅडिशनल स्टाईलमधली चित्र होती, ती गोंडी भाषेमध्ये, गोंडी स्टाईलमध्ये केली आहेत. तर ते आता येईल. तर ती एक आता म्हणजे कॉमिक्सच्या ह्याच्यामध्ये का म्हटलं आपलं एक छोटंसं कॉन्ट्रीब्युशन असू दे. मग मला नेहमी असं वाटायचं की
आपण जर सगळं करतो लोकांना सांगायचं काही तर एम आय क्वालिफाईड टू डू दॅट. इफ आय एम नॉट क्वालिफाईड मग लोक सिरियसली घेत नाहीत आणि मलाच बरं नाही वाटत. मी शिकायला पाहिजे, मला ते ज्ञान मिळवायला पाहिजे, तर मी काहीतरी बोलायला अधिकार आहे असं समजतो. बरोबर. म्हणून मग मी ते PhDचं हे केलं. अच्छा, घुबडांवरची PhD. हां, म्हणून ती झाली PhD झाली त्याला, पण 4000 तासांची खूप वर्ष झाली त्याला आता. मग हॅबिटॅट कन्झर्वेशन. मग असं हळूहळू आपण आपलं वय वाढायला लागलं की आपल्याला असं हळूहळू लक्षात येतं की हा प्रॉब्लेम आहे ना. तर पूर्वी गव्हर्नमेंटची स्ट्रॅटेजी कशी होती की प्रोजेक्ट टायगर, प्रोजेक्ट एलिफंट, प्रोजेक्ट रायनो, म्हणजे बिग 5. ते बिग 5ला घ्यायचं आणि त्याच्यावरती काम करायचं. तर ते नंतर असं लक्षात आलं की ते हळूहळू फेल व्हायला लागल्या स्ट्रॅटेजीज. कारण स्पीसीज नाही वाचवू शकत, हॅबिटॅट वाचवता येतो. कारण हॅबिटॅट वाचला तर स्पीसीज आपोआप वाचू शकतात. दे विल टेक केअर ऑफ देमसेल्स, बट हॅबिटॅट्स हॅव टू बी प्रिझर्व्ड बिकॉज वी आर इंटरफिअरिंग विथ द हॅबिटॅट्स. आणि हॅबिटॅट झाला तर त्या अख्ख्या हॅबिटॅटमधले सगळं बायोडायव्हर्सिटी नष्ट होते. पूर्वीचं थेअरी अशी होती की टॉप प्रेडेटरला धरला, त्याला वाचवला, तर ते खालचं सगळं पिरॅमिड आपण हो करू. तर तसं नाही होते, कारण की ते हॅबिटॅट खालनच ते डिस्ट्रॉय झालेलं असेल. तो वरच्याला नुसतं तुम्ही सांभाळूच शकत नाही, ते फेल्युअरमध्ये गेले. सो हॅबिटॅट कन्झर्वेशन, सो बायोडायव्हर्सिटी ॲक्ट आली, मग त्यांनी हा फोकस बदलला. त्याच्यानंतर मग हॅबिटॅटवरती आपण करतोय, तर मग आपण हॅबिटॅटबद्दल काय करतो, आपण काय करतो. मग मी विचार केला की आपण 4 ठिकाणी, समजा बेंगुर्ला रॉक्समध्ये एडिबल नेस्ट स्विफ्टलेटची तस्करी चालू होती, तिथे मी खूप काम केलं. 2002चा काळ असेल. तर तेव्हा ते वाचवले. 2002चा काळ असेल तुम्हाला. 2002. आणि भाऊ काटदरे, मी राम मोने, आणि ते झालं, वाचले, ते शेड्यूलमध्ये आणले, लोकांचं त्याच्यात एज्युकेशन केलं, खूप काम केलं. त्याच्यावरती पुस्तक लिहिलं. एडिबल नेस्ट स्विफ्टलेटवरचं पुस्तक आहे माझं, झूलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया बरोबरचं डेफिनेटिव्ह पुस्तक आहे, ते पण मोठं पुस्तक आहे. तर ते झालं. आणि मग मी इंडियन नेव्ही बरोबर काही सर्व्हेज केले होते. त्याच्यात लक्षद्वीपचा सर्व्हे केला होता. त्याच्यात पिट्टी आयलंड नावाचं आयलंड आहे. त्या पिट्टी आयलंडमध्ये 20-20 हजार टन्स एका छोट्या आयलंडवरती नेस्टिंग करतात. 20-20 हजार टन्स. आणि मी पाय ठेवायला जागा नाही इतकं. आणि तिथे ते फिशरमॅन जाऊन आयलंड येते पिट्टी पिट्टी आयलंड. तर ते पिट्टी आयलंडमध्ये करतात आणि त्याचं कुणी काही करतच नव्हतं. मग ते मी सेंट्रल गव्हर्नमेंटच्या लक्षात आणून दिलं. रिव्हर टर्न्स तिथे घरटी करतात. रिव्हर नाही, वेगवेगळे टर्न्स. ब्रायडल टर्न आहे, नॉडी आहे, विस्कर टर्न आहे, लेसर क्रेस्टेड टर्न आहे, ग्रेटर क्रेस्टेड टर्न आहे, वेगळेच आहेत टर्न्स ते. म्हणजे ओशनिक टर्न्स आहेत सगळे, पिलॅजिक टर्न्स, रोझेट टर्न. तर त्यांचं सगळं करून त्याला इम्पॉर्टंट बर्ड एरिया म्हणून घोषित करण्यामध्ये मदत केली. त्याच्यानंतर कुठला एरिया म्हणून? इम्पॉर्टंट बर्ड एरिया, IBA इम्पॉर्टंट बर्ड एरिया. मग त्याला आता प्रोटेक्शन आलं, म्हणजे ते माझं एक चांगलं काम झालं. त्याच्यानंतर मग बेंगुर्ला रॉक्सचं केलं. त्याच्यानंतर ते हे आपलं नेत्रानी आयलंड. त्या नेत्रानी आयलंडवरती व्हाईट बेलिड सी ईगल जो आहे त्याची 30 घरटी असायची एका छोट्या आयलंडवरती. कुठलं आयलंड ते? नेत्रानी आयलंड. ते कर्नाटकात आहे, ऑफ भटकळच्या कोस्टच्या आत आहे. आणि तिथे हे एडिबल नेस्ट स्विफ्टलेटची पण घरटी होती. तर तिथे नेव्ही काय करत होतं, नेव्हीची टार्गेट प्रॅक्टिस चालायची, बॉम्बिंग करायची त्याच्यावर. तर मग तेव्हा व्हाईस ॲडमिरल आवटी होते, तेव्हा सरांच्या आम्ही निदर्शनास आणून दिलं की सर असं आहे आणि एवढी घरटी असतात. तर नेव्हीनी बॉम्बिंग बंद केलेलं का. आणि नाव दे हॅव टार्गेट प्रॅक्टिस इन द सी. तर ते आयलंड वाचलं. तेही आयलंड म्हणजे त्याच्यात व्हाईट बेलिड सी ईगलची. सो दीज आर ऑल थिंग्स दॅट आय हॅव बीन ट्राइंग टू डू. मग फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या बरोबर मुळशीची जी सँच्युरी आहे, वाईल्ड लाईफ सँच्युरी, काय करायचे तिकडे? नेव्हीचे लोक काय करायचे? टार्गेट प्रॅक्टिस करायचे. शिप्सवरनं टार्गेट प्रॅक्टिस, गोळाफेक. तर त्याच्यामध्ये ती घरटी डिस्ट्रॉय व्हायची. तेव्हा ते लक्षात आलं आणि हे आम्ही फार शांतपणे केली, कारण की खूप सेन्सिटिव्ह होत्या गोष्टी. पण ते झाल्या. आणि तामिळीचं जे सँच्युरी झाली तेव्हा काकोडकर सर होते, अनिल काकोडकर नाही आपले नितीन काकोडकर. तर काकोडकर सरांबरोबर ते त्या 2-3 होत्या. त्याच्यामध्ये आय वॉज इन्स्ट्रुमेंटल इन ट्राइंग टू मेक तामिळी ॲज अ वाईल्ड लाईफ सँच्युरी. त्याच्याबद्दल मी कधी बोललो नाही, कधीच आतापर्यंत कुठे त्याच्याबद्दल अवाक्षर बोललो पण नाही कधी. आणि ते काकोडकर सर नेहमी मला सांगतात की डॉक्टर साहेब, यू आर द पर्सन बिकॉज ऑफ होम दिस. नितीन काकोडकरांचे, कारण की त्यांना खूप फॅसिलिटेट करून दिलं ग्राउंड लेवलवरती. कारण की म्हटलं त्याच्यावरती बोलायचं नाही, कारण बोललं की लोक उलट सुलट काम करतात. आता ती झाली. सो नाव दॅट इज अनदर थिंग. त्याच्यानंतर मग विंड फार्म्स वरती खूप काम केलं. म्हणजे भारतामध्ये जेव्हा पहिल्यांदा विंड फार्म्स आले तेव्हा विंड फार्म्सचा इफेक्ट पक्ष्यांवरती काय होता हे फर्स्ट स्टडीज माझे आहेत.
त्याचे पेपर्स आहेत बर आणि त्याच्यासाठी गाईडलाईन्स पण मी काढल्या आणि त्या वापरल्या गेल्या. त्याच्यामध्ये अनेक गोष्ट म्हणजे आंबोलीच्या तिकडले काही काही जे प्रिस्टाईन डोंगर आहेत की जिथे विंड फार्म्स येणार होते तिथे स्टडीज करून सांगितलं की इथे नको यायला, तिथे यायला नको म्हणून माझे रिपोर्ट्स आहेत. ओके. आणि त्याच्यामुळे ते वाचलेले आहेत गोष्टी. त्यामुळे तेव्हा म्हणजे ते सगळं मैदानी तो गेलेच होता म्हणजे ते सगळ्या मैदानी प्रदेशात जे आता हे दिसतात आपल्याला ते गेलेच होते. म्हणजे जसं कासच्या पठाराची कास नाही आपल्या चाळकेवाडीचं झालं ना हो. तसं आंबोलीला तसं नव्हतं. आंबोलीला फॉरेस्ट होतं आणि त्यांची आयडिया होती की तिथं नुसतं म्हणे फुटप्रिंट लहान असतं. ते सर्व्हे करून मी सगळे रिपोर्टिंग करून मी त्यांना आणि लिहिलं की इफ हे जर थांबलं नाही तर त्याच्यावरती वी विल हॅव टू टेक लिगल ऍक्शन्स ऑल्सो. ओके. आणि ते थांबलं नॉट डन एनिथिंग. सो अशा काही काही गोष्टी करण्यामध्ये कन्झर्वेशनमध्ये इनडायरेक्टली हात लागलेला आहे प्रत्येक. म्हणजे कारण आपल्या स्टडीज आहेत, आपले रिपोर्ट्स आहेत, लोकांशी बोललेलो आहे. पण मग म्हटलं आपण एखादा हॅबिटॅट तयार करून काही करू शकतो का, एकदम बॅरन काहीतरी गोष्ट करून तिथे जे आधीच होतं ते. म्हणून मग आम्ही म्हटलं की आपण इला हॅबिटॅट म्हणून एक घ्यावं विकत. इला हॅबिटॅट इला हॅबिटॅट म्हणजे आपण एक जागा घ्यावी आणि ती जागा कशी असावी की ती एकदम बॅरन असायला पाहिजे, तिथे काही नसायला पाहिजे, तिथं वीज नको, पाणी नको, झाडं नको, काही नको, अशी जागा घेऊ. अशी जागा मग तशी मिळाली आम्हाला. तर ती इला हॅबिटॅट आता पिंगोरीला तो डोंगर होता, 10 एकरचा डोंगर आहे. तर तो आम्ही घेतला. तर तिथे काहीच झाडं सगळी तोडून टाकलेली होती, पाणी नाहीये. मग ती जागा जी आहे तर ती घेतली आणि तिथे आज तुम्ही जाऊन बघा, मग तिथे जिथे काही नव्हतं तिथे अक्षरशः खड्डे खणून त्या भागामध्ये जी होती तीच झाडं लावलेली आहेत. अच्छा. तिथली लोकल तेच हॅबिटॅट रिक्रिएट केलं. इला हॅबिटॅट म्हणून इला हॅबिटॅट. तिथे आम्ही जेव्हा इला हॅबिटॅट विकत घेतलं आणि ती जागा का घेतली तर पश्चिम घाट आणि दख्खनचं पठार हे दोन जैव भौगोलिक प्रभाग आहेत आपल्या देशातले. सो त्या दोघांचं जिथे संगम होतो दॅट इज कॉल्ड इकोटोन. सो इकोटोन ऑफ 2 हॉट बायोडायव्हर्सिटी स्पॉट बायोजॉग्राफिक झोन्स ऑफ द कंट्री ऑफ विच वन इज अ बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट वेस्टर्न घाट्स. बरोबर. तर वेस्टर्न घाट संपतो आणि दख्खनचं पठार सुरू होतं. या दोघांच्या बॉर्डरला आहे. पुणे पण तसंच आहे. तर तिथे घेतलं कारण तिथे दोन्ही भागातले पक्षी, प्राणी, वनस्पती दिसतात. तर तिथे आपण अभ्यास करू शकतो. तर तिथे घेऊन मग त्याच भागातले वनस्पती लावल्या आणि आम्ही सुरुवात जेव्हा केली तेव्हा 6 स्पीसीज होते पक्ष्यांच्या तिथे. आज आपल्याकडे 233 स्पीसीज ऑफ बर्ड्स आपण नोट डाऊन करतो. किती? 233 स्पीसीज. 233. ओके. जिथे 6 स्पीसीज होत्या तिथे इला हॅबिटॅट मध्ये फक्त 6 प्रजाती होत्या. 6 स्पीसीज आम्ही नोटीस केले होते. घेतलं तेव्हा काहीच नव्हतं. 233 प्रजाती स्पीसीज आणि त्याच्यात आम्ही रिंगिंग टॅगिंग करतोय. म्हणजे ते उगाच मी सांगतोय म्हणून नाही, म्हणजे त्याचे आपले फॉरेस्ट डिपार्टमेंट बरोबर आपण तिथे मोठा प्रकल्प पण केला. ओके. करतोय. तर ते एक हॅबिटॅट क्रिएट करण्याचा प्रयत्न केला. जिथे पाणी नव्हतं तिथे डोंगरात चर केले. म्हणजे तिथे आधी काहीच पाणी नव्हतं, सीसीटीव्ही वगैरे तिथे आता ते सगळं सीसीटीव्ही करून हे करून आता ते आम्हाला 110 फुटांवरती पाणी लागलेलं का. तर ते आणि आता 3 इंची माझा फुल चालतो 24 आवर्स. अच्छा. त्यामुळे ते सगळं तयार करतात. पण आता इला हॅबिटॅट मध्ये आपण कुठल्या प्रकारचं काम करतो मग? फक्त तिथे आम्ही आता तिथे काय केलं आपण तर तिथे रिसर्च, एज्युकेशन अँड ट्रेनिंग सेंटर काढलं आणि आजूबाजूच्या ज्या शाळा आहेत त्या शाळेतल्या मुलांना आपण सॉइल कन्झर्वेशन, वॉटर कन्झर्वेशन, प्लांटिंग इंडिजिनस ट्रीज, पेस्टिसाइड, इन्सेक्टिसाइडचा वापर कसा कमी करता येईल, त्याचा वापर कसा त्याचं करणं का गरजेचं आहे याच्याबद्दलचं ज्ञान देतो की ज्या खेड्यातल्या मुलांना ते त्यांच्या दृष्टीने उपयोगाचं होईल. तर बेसिकली नेचर कन्झर्वेशनचे बेसिक फंडामेंटल गोष्टी शिकवतो. त्याच्यानंतर मग आऊल फेस्टिवलचं एक काम चाललेलं आहे. त्याच्यानंतर मग माझ्या असं लक्षात आलं, मग त्यांना झाडं दिली. आम्ही जेव्हा पिंगोरीत गेलो तेव्हा 1000 झाडं मी गावाला दिली. 1000 झाडं आणि ती लावली, ऍक्च्युली लावली आम्ही आणि गावातल्या लोकांनी ती नर्चर केली. या गोष्टीला झाली 12 वर्ष. आज ती झाडं झाली मोठी मोठी. आता मागच्या वर्षी मी परत त्यांना 1000 झाडं दिली आहेत आणि परत मी त्यांना त्याच्याबद्दलचं इला फाउंडेशनने सपोर्ट केलं त्यांना 1 वर्ष. अख्खा मागच्या उन्हाळ्यामध्ये वी सपोर्टेड वॉटरिंग ऑफ दॅट प्लांट्स, मॉनिटरिंग केलं काम लोकांनी गावातल्या. आम्ही फंडिंग दिले, फंड्स दिले आम्ही आणि ती पण झाडं सगळी जगली आहेत. आता गावामध्ये आमच्याकडे असे की गावामध्ये लोक झाडं तोडत नाहीत, क्वॅरिंग नाही. म्हणजे आता आम्ही गावाने हे रिझोल्युशन केलं की इथे दगडाची खाण होणार नाही आणि बाहेरच्या लोकांना जागा विकणार नाही. सो दीज आर द काइंड ऑफ थिंग्स विच हॅव हॅपन्ड.
आज ग्रामपंचायतीला सगळं आपल्या बरोबर आहे. कारण मी जेव्हा 12 वर्षांपूर्वी गेलो तेव्हा जी मुलं होती तेच आता सरपंच आहेतले का, तिथे सरपंच आता ती सरपंच झाली. तर इला हॅबिटेट आपण कधी घेतला तो? आता 12 वर्ष झाली सर. 12 वर्षापूर्वी घेतला होता. तर ते स्मॉल. पण आता तिथे आपण आरोग्यविषयक ऍक्टिव्हिटी पण करतो का? मग माझ्या लक्षात आलं की आपण खूप करतोय, आपण खूप लोकांना सांगतो हे करा ते करा ते करा, म्हणावा तितका इफेक्ट होत नाही, म्हणावं तितकं लोक प्रतिसाद देत नाहीत. मग काय होतं असं, तर मी गेलो तिथे कधी की 5 लोक नेहमी बसलेले असतात की डॉक्टर हे आमचा प्रॉब्लेम आहे, हा आमचा प्रॉब्लेम आहे. KM हॉस्पिटलचे मोठे डॉक्टर आले तर काहीतरी सल्ला द्या. दरवेळेला मी गेलो, मी झाडं लावतोय डोंगरामध्ये, तर वरती डोंगरात येऊन मला ते फायली दाखवतात. मग मी म्हटलं आमच्या मित्रांना म्हटलं ऑर्निथॉलॉजी कोर्सचे की म्हटलं की आपण 1-2 खोल्या बांधूया की तिथे आपण एक दवाखाना रविवारी चालू करू की बाबा ह्या लोकांना कुणाला यायचं आहे तिथे मी बसीन आणि त्यांना सल्ले देईन. ओके. त्यांनी शेखर नानिवडेकर म्हणून आहे, चंद्रशेखर नानिवडेकर, मग सौरभ धानोरकर म्हणजे ही वॉज MD ऑफ फिनोलेक्स, चंद्रशेखर नानिवडेकर म्हणजे किर्लोस्कर आणि यांचे सगळ्यांचे चार्टर्ड अकाउंटंट्स, मोठे मोठे माणसं. त्यांनी मनावर घेतलं लेखा विदिन 2 weeks फंड्स आणले, आमचं 4000 स्क्वेअर फुटाचा दवाखाना बांधून झाला सर. बरं. IPD OPD का फक्त डे केअर प्रोसिजर? डे केअर. कारण की मला ते वाढवायचं नाही, ते वाढवलं तर ते अजून चालेल, अजून वाढेल ना मग. आणि ते आज तिथे आम्ही पिंगोरीसाठी म्हणून केला होता, तिथे आज 190 खेड्यातले लोक येतात माझ्याकडे. 190 विलेजेस, 190 खेड्यांमध्ये 190 विलेजेस सर. आपल्याकडे डेटा आहे फुल. आणि एव्हरी संडे OPD, एव्हरी सॅटर्डे संडे OPD इज 100. मग तिथे आम्ही डेंटल डिपार्टमेंट चालू केलं. माझी मुलगी पेडियाट्रिक डेंटिस्ट आहे, माझा जावई मॅक्झिलोफेशियल सर्जन आहे, तर ते तिथे आता तो डेंटल इम्प्लांट करतो. ओके. तिथेच ऑर्थो डेंटिस्ट्री करतो, प्रॉस्थो डेंटिस्ट्री करतोय आपण, एंडो डेंटिस्ट्री करतोय, मॅक्झिलोफेशियल सर्जरी करतोय. डेंटल डिपार्टमेंट खूप प्रसिद्ध झालं. आता आम्ही डोळ्यांचे कॅम्प्स घेतो, तर तिथे डॉक्टर गोगटे म्हणून आहेत, तर ते माधव गोगटे सरांचा मुलगा तर परीक्षित, तर तो ते कॅम्प्स डोळ्यांचे करतो. ऑर्थोपेडिक्स आहे, पेडियाट्रिक आहे, पॅथॉलॉजीला फुल लॅब आहे माझी तिथेच का? हो. ऑटो ॲनालायझर म्हणजे मला आला पेशंट की मी पुण्यात जे इन्व्हेस्टिगेशन सगळे मी ते तिथे सगळे तिथे होतं. इमिजिएटली मला रिपोर्ट येतो, मी ट्रीटमेंट देतो. सोनोग्राफी पण आहे, एक्सरे पण आहे आता आपल्याकडे. मग ते सगळं चालू झालं. मग त्याच्यातनं काय झालं सर, लोकांचा सहभाग वाढायला लागला. अच्छा. कारण चॅरिटेबल हॉस्पिटल आहे. हां. झाडं लावा म्हटलं, लोक झाडं लावतात, पाणी घालणार, हे करणार, तिथलं सगळं सर मी नाही आहे. गावातले लोक म्हणतात डॉक्टर तुम्ही कशाला येत आहे, आम्ही आहोत तिथं, काय होत नाही. बरं तिथं आमचा तर स्टाफ पण आहे. बरं सो बरं. कितीचा स्टाफ आहे तिथे आता? आता तिथे जवळ 5-6 लोक काम करतात सर. मग आता आम्ही काय केलं, दुसरी एक ॲक्टिव्हिटी काय चालू केली की हे करायचं. मी परत तुम्हाला म्हटलं की ते हा हॅबिटॅटचं झालं, मग लोकांचा सहभाग पाहिजे, मग लहान मुलांचं आरोग्य. आता मॅडम डोंगराळ आणि दुर्गम भाग आहेत तिथे, म्हणजे आता काळदरी आहे, न्हावी भोंगोली आहे, परिंचे आहे, पांगारे आहे, धनकवडी आहे, अनेक गाव आहेत. तर तिथे मी तर सगळीकडे जातो. तर तिथल्या त्या गावांमध्ये डॉक्टरच नाहीत सर गावांमध्ये. तर तिथल्या मुलांमध्ये जाऊन आम्ही चेकअप करून मग त्यांचं डेंटल आरोग्याबद्दल, मग तिथे वार्निश लावणे, 6 महिन्याचं हे होतं. मग काही कीड लागलेली असेल काय असेल त्यांना ॲडवाईस करून आमच्याकडे बोलवून मग ते करतो. हिमोग्लोबिन चेक करतो. मेन्स्ट्रुअल म्हणजे ॲडोलसंट गर्ल्सला आम्ही त्यांना त्या माहिती देतो. मेन्स्ट्रुएटिंग विमेन, आईच्या बद्दल आणि वयस्कर लोकांबद्दल ते आमचे कॅम्प चालतात. त्याच्यानंतर मग हे सगळं चालू असताना मी अनेक वर्ष गेले, 40 वर्ष प्राण्यांना काही इंजुरी झाली, पक्ष्यांना इंजुरी झाली तर ते वाचवणे, त्यांना ट्रीटमेंट देणे, हे माझं मी करत असतो. आणि प्रत्येक वेळेला आलं मी तर बोनिलिजिगल वगैरे सांगितलं सायन्स, तर ते फॉरेस्ट डिपार्टमेंटला आणि प्रत्येक वेळेला फॉरेस्ट डिपार्टमेंटला सांगून करावं होतं. मग 50-1 हजारांच्या आसपास पक्ष्यांना जीवदान झालेलं असेल. 40 वर्ष झाली सर. 40 वर्ष. तर फॉरेस्ट डिपार्टमेंटला सांगून मग एक दिवशी फॉरेस्ट डिपार्टमेंटनीच मला सांगितलं की खांडेकर सर होते तेव्हा आणि काकोडकर सर, ते म्हणले की विवेक खांडेकर सर, ते म्हणले की तुम्ही वाईल्ड लाईफ हॉस्पिटलची आम्ही तुम्हाला परमिशन देतो. सो वी हॅव नाव अ वाईल्ड लाईफ हॉस्पिटल ॲट पिंगोरी. आणि त्याला मला परमिशन मिळाली आणि कोविड आला. ओके. आणि मग ते 2 वर्ष काहीच करता आलं नाही. एक दिवशी डॉक्टर सायरस पुनावालांनी मला बोलवलं. ते म्हणले अरे आय एम अ फॅन ऑफ युअर्स, हाऊ कॅन आय हेल्प यू. म्हटलं सर असं आहे
मग त्यांनी फंडिंग दिलं. आज आमचं हॉस्पिटल तिथं झालंय, त्याला झाली 4 वर्ष 5 वर्ष. वाईल्ड लाईफ विलू पुनावाला हॉस्पिटल फॉर वाईल्ड लाईफ नाव आहे त्याचं. ओके. आणि विलोपुणा तिथे 5,000 वगैरे पक्षी प्राणी झाले ना सर, चिंकारा, म्हणजे कोल्हा उपचार करायचे आणि सोडून द्यायचे. सोडून द्यायचे. TTC ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर, बरं TTC TTC म्हणतो आपण त्याला, ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर. ते फॉरेस्ट डिपार्टमेंट बरोबर MOU मग आहे. यासाठी लागणारे जे हे वन्य प्राणी किंवा आपण पशुवैद्यक हे कसे ते त्या वेळेला आता इथे पुण्यातले टॉप जे व्हेटरनरी डॉक्टर्स आहेत ते येऊन उपचार देतात. सल्ला देतात. हे सगळे चॅरिटेबल असं. चॅरिटेबल ते तर फुकटच, कोणाला बिल देणार? तेच ना, कारण की हे सगळे हरणाला ट्रीटमेंट केल्यावर बिल कोणाला नाही, द्यायचं? पण मग हे सगळे ऍक्टिव्हिटी सगळं फंडिंग असं चॅरिटीने चालतं सर. सो याच्याबद्दल हे अशी कामं चालतात तर मी जाऊन मागतो पैसे. आणि मग काही अंशी वन खात्याने पण मदत केलेली आहे. मग कॉर्पोरेट्स काही मदत करतात, पण इट इज डिफिकल्ट, म्हणजे सोपं नसतं ते चालवणं. पण ते चाललंय, म्हणजे बाय द ग्रेस ऑफ गॉड. मला असं वाटतं की देवाने ऑपॉर्च्युनिटी दिली, लोकांनी ट्रस्ट दिला, सो वाय नॉट ट्राय टू डू थिंग्स. तर मदत करण्याचा प्रयत्न करणे हा आहे. मग त्याच्यानंतर अजून एक महत्त्वाचं काम मला असं वाटतं की मला ऑलवेज सायन्सबद्दल खूप प्रेम आहे. मग झूलॉजी, बॉटनी, कन्झर्वेशन याच्यावरती काम करणारी जी माणसं आहेत भारतभर, त्यांना पेपर्स लिहायचे असतात सायंटिफिक. ओके. मग सायंटिफिक पेपर्स पब्लिश कुठे करायचे? अच्छा. तर आम्ही जर्नल काढलं. बर. तर ते जर्नलचं नाव आहे इला जर्नल ऑफ फॉरेस्ट्री अँड वाईल्ड लाईफ, EJFW. EJFW, इला जर्नल ऑफ फॉरेस्ट्री अँड वाईल्ड लाईफ, EJFW. आणि ते ओपन ऑनलाईन जर्नल आहे, ओपन ॲक्सेस जर्नल ऑफ फॉरेस्ट्री अँड वाईल्ड लाईफ. तुम्ही वेबसाईटवरती आहे EJFW, ओके, इला फाउंडेशनच्या वेबसाईटवर. आणि त्याच्यामध्ये पिअर रिव्ह्यूड पेपर्स, चांगला पेपर असेल तर मी तो प्रमोट करतो. त्याच्यात इंग्लिश चुकलं असेल, हे असेल ते आम्ही करेक्ट करून घेऊन, त्याच्यात कंटेंट चांगला असेल तर ते जर्नल आहे ना सर, आता UGC केअर रेकग्नाइज्ड आहे. इट इज अ UGC केअर लिस्टेड जर्नल. UGC केअर लिस्टेड आहे. आणि त्याच्यात मध्ये UGC केअरने जवळजवळ 10,000 जर्नल्स रिजेक्ट केले आपलं आहे. अच्छा. सो मला भारतभर माझ्याकडे पेपर्स येतात. आय एम द एडिटर इन चीफ त्या जर्नलचे. हो, आय एम द एडिटर इन चीफ अँड दॅट जर्नल इज रनिंग फॉर द लास्ट 12 years. दॅट इज माय कॉन्ट्रीब्युशन टू सायंटिफिक कम्युनिटी. तर ते एक आहे. त्याच्यानंतर मग बर्ड फ्लू. ओके. मग या बर्ड फ्लू जेव्हा भारतात पहिल्यांदा आला नवापूरला, तेव्हा NIV बरोबर काम आम्ही चालू केलं आणि ते आजतागायत चालू आहे. तर बर्ड फ्लूवरती वाईल्ड बर्ड्सचे सॅम्पल्स आणणे, त्यांची टेस्टिंग करणे, त्याच्यामध्ये व्हायरसेस सापडणे वगैरे, ते आमचे खूप पेपर्स आहेत त्याच्यावरती. सो ते सायंटिफिक हायेस्ट लेवलचं सायंटिफिक काम आहे. रोज मला 12 सायटेशन्स आहेत सर त्याचे. म्हणजे माझं सायंटिफिक म्हणजे तो जो रिसर्च इंडेक्स असतो तो माझा 64 वगैरे आहे. हे टॉपमोस्ट सायंटिस्टचे 2 आणि 3 आणि 4 असतात. ते तुमचे 64 आहे. खूपच चांगलं रेट आहे ते. मग ते मग सो वी हॅव कोलॅबोरेटेड विथ नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी. आता दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी झाली की झुनॉटिक डिसिजेस म्हणजे डेंगी आहे, चिकनगुनिया आहे, हे झालं तर ते कोविड आला. हे सगळे प्राण्यांच्याकडनं आलेले आजार आहेत, प्राणीजन्य आजार आहेत. सगळे प्राणीजन्य, यांना म्हणतात झुनॉटिक डिसिजेस. झुनॉटिक डिसिजेस. आता हे जे आहे, कोणकोणते आजार? साधारण डेंगी काय सगळेच, चिकनगुनिया, डेंगी, मलेरिया, मग तुमचा प्लेग आहे, त्याच्यानंतर एबोला आहे, निपा आहे, हां, आणि मग आता सगळ्यात मर्स आहे, मग सार्स को म्हणजे आपलं कोविड. आता हे सगळे प्राण्यांकडून आलेले आजार आहेत. झुनॉटिक डिसीज. झू म्हणजे प्राणी, म्हणजे प्राणीजन्य आजार, प्राणीजन्य संसर्गजन्य आजार. तर हा कोविड जसा आला आणि त्यांनी पॅन्डेमिक झालं ना, ते महामारी झाली, तसंच पुढची महामारी बर्ड फ्लूची याची शक्यता आहे असं वर्तवलेलं आहे. त्यामुळे ह्याच्यावरती प्रिव्हेंट करणं गरजेचं आहे. हे आला तर कधी येईल त्याच्यावरती आपण सजग राहायला पाहिजे. वी शुड नॉट बी टेकन बाय सरप्राईज. सो वी शुड बी प्रिपेअर्ड. आणि त्याच्यावरती सतत सर्व्हिलन्स पाहिजे. माझं वन हेल्थवरती सर ऑल इंडिया रेडिओची 4 भाषणं आहेत. मी तुम्हाला हो, आणि 2 वेळेला प्रसारित झाली. तर ते वन हेल्थ मिशन गव्हर्नमेंटने काढलं. इट्स कॉल्ड नॅशनल NOHM, नॅशनल वन हेल्थ मिशन. ओके. जसं NRHM आहे तसं. हां, हे NOHM इज द मोस्ट इम्पॉर्टंट आहे. आणि त्याचं कारण असं आहे की ते नेक्स्ट पॅन्डेमिकची शक्यता आहे आणि त्याच्यामध्ये इंटर गव्हर्मेंटल कोलॅबोरेशन होणं गरजेचं आहे. म्हणजे व्हायरोलॉजी डिपार्टमेंट, ॲनिमल हजबंड्री डिपार्टमेंट, ह्युमन डिपार्टमेंट, बरोबर आहे की नाही? तर ते हे सगळे सॅनिटेशन डिपार्टमेंट, तर मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट अँड फॉरेस्ट अँड क्लायमेट चेंज,
तर याच्यासाठी त्यांनी काय केलं की हा NOHM इज डायरेक्टली अंडर द प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया. ओके. तर पंतप्रधानांच्या हातातच आहे ते. तर त्यांनी जी बर्ड सर्व्हिलन्सची टीम फॉर्म केली तर आय एम अ मेंबर ऑफ दॅट टीम कमिटी. येस. सो इला फाउंडेशन इज अ पार्ट ऑफ दॅट. सो वी आर वर्किंग विथ दिस NOHM. तर त्याच्यामध्ये बघा नॅशनल वन हेल्थ मिशन. वन हेल्थ मिशन. वन हेल्थ म्हणजे हेल्थ ऑफ एन्व्हायरमेंट, हेल्थ ऑफ ॲनिमल्स बरोबर अँड हेल्थ ऑफ ह्युमन्स इज इंटरलिंक्ड विथ इच अदर. दॅट इज वन हेल्थ. हेल्थ ऑफ ॲनिमल्समध्ये वाईल्ड आणि डोमेस्टिक. हेल्थ ऑफ एन्व्हायरमेंट म्हणजे पर्यावरण, प्राणी आणि माणूस हे एकमेकांशी निगडित निगडित आहे. यांचं आरोग्य एकमेकांशी निगडित आहे. एकमेकांशी निगडित आहे. दॅट इज कॉल्ड वन हेल्थ. म्हणजे ह्याला ज्याला आपण वसुधैव कुटुंबकम म्हणतो तेच आहे. बरोबर. तर ते कारण आणि त्याला मला आनंद असं वाटलं की हे काम मी जे 30 वर्ष करतोय की निसर्गाबद्दल म्हणजे एन्व्हायरमेंट बद्दल पण काम चालू आहे, वन्य प्राण्यांचं पण काम चालू आहे आणि ॲनिमल आणि माणसांचं पण काम करतो. आय एम वर्किंग विथ दिस सेम प्रिन्सिपल ऑफ वन हेल्थ. सो आय एम फॉर्च्युनेट की द गव्हर्नमेंट रेकॉग्नाइज दॅट अँड आय एम ऑल्सो पार्ट ऑफ दॅट थिंग. ओके. सो दिस इज वेअर वी आर नाव. सो त्याचं काम चालू आहे. त्याच्यानंतर मग शाळांमध्ये जाणे बिणे हे सगळे प्रकार आहेत. आणि याबरोबर माझे अजून काही इंटरेस्ट आहेत की त्याच्यामध्ये पक्ष्यांची चित्र काढणे. तर ते मी रोज एक पक्षाचं चित्र काढून भारतातल्या सगळ्या पक्ष्यांचे चेहरे काढतोय. हा बरेच तुमचं ते माझं चालू आहे. मग मला कार्टून्स काढायला खूप आवडतात. लोकांना हसवायला आवडतं. सो आय लाईक टू लाफ अँड ट्राय टू मेक पीपल लाफ. देन लिहायला आवडतं, ट्रॅव्हल करायला आवडतं. सो दॅट इज वॉट. आणि फ्रेंडशिप, ट्राय टू मेक फ्रेंड्स अँड हेल्प अदर्स ॲज मच एज पॉसिबल अँड देन डाय वन डे. ते सगळ्यांनाच जायचं. त्यामुळे ते जाताना जरा चांगल्या गोष्टी काहीतरी करून जाता आल्या तर बरं. बरोबर आहे ना सर. बरोबर. असं एक सिंपल म्हणून घराचं नावही मित्र ठेवलं. सिंपल म्हणून घराचं नाव पण मित्र ठेवलं. आणि इथे पूर्व आहे त्यामुळे सकाळी पहिल्यांदा सूर्य येतो तर सूर्याचं नाव पण मित्रच आहे. हा बरोबर आहे. सूर्य हा आपल्या सृष्टीचा मित्र हा. तर ते म्हणून ते मित्र असं केलेलं आहे. असं केलंय. असं माझं ते सिंपल फिलॉसॉफी आहे लाईफ की आपलं लाईफ इज व्हेरी शॉर्ट. सो ट्राय टू मेक इट इझी फॉर युअर सेल्फ अँड फॉर अदर्स. आता आपले आगामी प्रकल्प किंवा योजना अशा काय असतात? आता हे बरेच आहेत. आता हे मी म्हटलं तुला ते ऑटर्सचं काही काम चालू आहे. त्याच्यानंतर सगळ्यात एक महत्त्वाचं काम मला सांगायचं राहिलं. अत्यंत महत्त्वाचा विषय आहेत 2 गोष्टी. एक आहे म्हणजे इला फाउंडेशनचं काम हे अजून एक आम्ही स्तर त्याच्यात ओळखला की लोकांना जर आपल्याला आपलंसं करायचं असेल तर एक म्हणजे तुम्हाला त्यांना काहीतरी द्यावं लागतं. त्या दृष्टीने आपण आरोग्य आणि आरोग्य कसं आहे ना ते पर्सनल असतं एकदम. खरं आहे. म्हणजे तू माझ्याकडे आला तर मी तुला काहीतरी देतोय. खरं आहे. अँड इफ आय कॅन हेल्प इन हॅव्हिंग यू, तू आजारी असेल तुला बरं करता आलं तर तू आयुष्यभर तुला ते लक्षात राहतं. बिकॉज समथिंग गुड हॅज हॅपन्ड. पण याला एक लिमिट आहे. पण ते हेल्थ आहे म्हणजे यू हॅव टू डू दॅट. दुसरी गोष्ट अम्बिलिकल कॉर्ड सगळ्यात महत्त्वाची भारतामधल्या दृष्टीने बोलायची झाली तर कल्चर आहे आपलं. तर आपली जी संस्कृती आहे ना ती खूप जुनी आहे. आणि आपल्या संस्कृतीमध्ये जी नाळ आहे ना त्याची जी नाळ आहे ना ती देवदेवतांशी निगडीत, देवदेवतांशी जोडलेली आहे. आणि आपले आई वडील आपले आजी आजोबा आपल्याला ते सांगतात. त्याच्यातनं कावचिवच्या गोष्टी येतात. तर आपल्याकडे जे अनेक देव आहेत त्यांची वाहनं आहेत ना ती प्राणी आहेत. आणि त्याच्यातला एक उद्देश त्याच्यातला जो कधी एक्सप्लोर झाला नव्हता तो असा होता की त्याच्यात कन्झर्वेशन प्रिन्सिपल आहे. ओके. की ते कन्झर्वेशन तुम्ही जर मोराला हे मानलं तर तुम्ही मोराचा वध करणार नाही आहे. खरं आहे. बरोबर आहे ना. तर त्या दृष्टिकोनातनं तो भाग जर आपण घेतला आणि तो भाग घेऊन जर आपण माणसांकडे गेलो की म्हणजे आम्ही व्हल्चर कन्झर्वेशन करायला जायचो लोकांना इंटरेस्ट नसायचा. पण हा जटायू आहे म्हणून सांगितलं की गाव गोळा होतं. बरोबर. आणि इतकं पॉवरफुल आहे ते. म्हणजे स्वामी विवेकानंदांनी म्हटलं की द पल्स ऑफ इंडिया इज इन इट्स रिलिजन. ओके. तर दॅट यू शुड कॅच. मग त्या रिलिजनमधले पॉझिटिव्ह ॲस्पेक्ट्स जे आहेत ते उचलायचे. आय डोंट लाईक टू टॉक अबाउट निगेटिव्ह ॲस्पेक्ट्स. पॉझिटिव्ह ॲस्पेक्ट्सच मॅक्झिमम आहेत. नंतर प्रत्येक गोष्टीचं भ्रष्ट स्वरूप होतं कारण की त्याला आपणच जबाबदार असतो. तर ते चांगल्या गोष्टी घ्यायच्या. मग त्याच्यामध्ये आम्ही एक पुस्तक केलं फॉना अँड डेटीज. त्याच्यामध्ये देवदेवतांची वाहनं जे प्राणी आहेत 75 वाहनं सापडलेले देवतांची. हो 75 प्राणी आहेत की जे देवतांशी निगडीत आहेत. तर त्याचं पुस्तक केलंय. बरं. काय नाव त्याचं? फॉना अँड डेटीज म्हणून आहे. फॉना म्हणजे प्राणी म्हणजे देवता आणि प्राणी अँड डेटीज DEITIES. फॉना अँड डेटीज म्हणजे देवता. तर ते आहे. तर त्याच्यातले प्रिन्सिपल्स घेऊन
त्याला म्हणतात 75 वाहनं सापडली. हां, तर त्याच्यात आता असं आहे की त्याला हा जो कन्सेप्ट आहे याला म्हणतात एथनोबायोलॉजी. बर. एथनोबायोलॉजी म्हणजे आपल्या संस्कृतीमधलं जीवशास्त्र. तर त्याचे दाखले घेऊन जर आपण काम केलं तर ते खूप प्रचंड होतं. तर त्याच्यामध्ये सुरुची आहे म्हणजे डॉक्टर तर त्यांनी काय केलं की त्यांनी PhD केलं एवढ्यासाठी संस्कृत लिटरेचर म्हणजे फॉना इन संस्कृत लिटरेचरवरती त्यांनी हे केलं PhD. तर तिने त्याच्यातले संस्कृत वाङ्मयामधले देवदेवता हे प्राणी याच्यावरची त्यांचं PhD आहे. आणि त्यांनी दुसरं PhD केलं आऊल इन इंडियन कल्चर. संस्कृत वाङ्मयातील देवदेवता. हां, देवदेवता आणि हे आणि निसर्ग. आणि दुसरं केलं पोस्टडॉक केलं आऊल इन इंडियन कल्चर. आणि त्या स्वतः संस्कृतच्या विद्वान आहेत. तर त्यांनी स्वतः भारतीय संस्कृतीतील 80 बुक्स 80 पुस्तकं 80 पुस्तकं आहेत. ते प्राध्यापक आहेत का? हा, ती संस्कृतिका आहे. संस्कृत प्राध्यापक आहेत का? त्यांची म्हणजे पुस्तकं MSc MA याच्यामध्ये वगैरे आहेत शिकायला. ओके. संस्कृत साहित्याचा इतिहास वगैरे अशी पुस्तकं 80 पुस्तकं त्यांनी लिहिली आहेत. भारतीय संस्कृतीतील देवतांवरती पुस्तक आहेत. आणि भारतीय संस्कृतीतील वनस्पतीवरती पुस्तक आहे. आता ते यांच्याबरोबर केलं इन्फोसिस फाउंडेशन बरोबर. त्या सुधा मूर्तींनी त्याचं हे केलं पब्लिकेशन केलं. तर त्यांचं खूप मोठं योगदान आहे त्याच्यामध्ये. वी आर डुईंग अनदर बिग वर्क ऑन एथनोबायोलॉजी. तर त्याच्यामध्ये आम्ही फोनायन केलं कल्चरमध्ये असलेलं जीवशास्त्रातले प्रिन्सिपल्स कन्झर्वेशन प्रिन्सिपल्स इन इंडियन कल्चर थोडक्यात. म्हणजे आपल्या संस्कृतीमधल्या संवर्धन कल्पना. त्याच्यामध्ये बुद्धा ऑन कन्झर्वेशन हे एक पुस्तक आहे. गौतम बुद्धांच्या प्रत्यक्ष टीचिंगमध्ये कन्झर्वेशनचे प्रिन्सिपल्स काय आहेत त्याच्यावरती पुस्तक लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर मग एक पुस्तक लिहिलं आम्ही शियन विनोद नावाचं. शियन म्हणजे शिकारी पक्षी. शियन विनोद SHYEN म्हणजे शियन विनोद. शेन विनोद. विनोद म्हणजे स्पोर्ट. सो त्याचं इंग्लिश ट्रान्सलेशन आहे फाल्कनरी इन एन्शंट इंडिया. फाल्कनरी म्हणजे फाल्कनरी इन एन्शंट इंडिया. त्याच्यानंतर अजून एक पुस्तक आता आमचं येणार आहे. त्याचं नाव आहे हॉर्स इन इंडियन कल्चर. अश्व. हां, ते आहे. आणि पुढचं अजून एक पुस्तक आहे ते हत्ती आहे. एलिफंट इन इंडियन कल्चर. त्याच्यावरती काम चाललंय. तुम्ही म्हटलं ना पुढची पुस्तकं काय आहेत. तर ते असे बरेच प्रोजेक्ट आहेत पुढे. मग अजून एक पुस्तक आहे कुक्कुट इन इंडियन कल्चर. ते पण आता एकाने कमिशन केले. कुक्कुट पोल्ट्री. आता हे सगळं बर्ड फ्लू वगैरे आलं ना तर ते पोल्ट्री मग एक मोठा आहे ना त्याच्यातला गोंधळ. तर ते पोल्ट्री इन इंडियन कल्चरवरती पुस्तक कुक्कुट पालनवरती. तर ते कुक्कुट विनोद त्याचं नाव आहे. मग अजून एक पुस्तक आम्ही करतोय ते लावी विनोद म्हणून आहे की क्वेल इन इंडियन कल्चर. ते असे सगळे कामं खूप चालू आहेत. अरे आयुष्य संपेल हे संपत आभाळा एवढं काम आहे. हे संपणार नाही ते. हे म्हणजे आपण ते झालं तर हे असे सगळे प्रकार आहेत. हा एक भाग. आणि अजून एक दुसरा भाग मी तुला म्हटलं एक आहे एथनोबायोलॉजी. आणि अजून एक आपलं खूप काम चाललेलं आहे ते आहे नॅचरल साऊंड्स लॅबोरेटरी. नॅचरल साऊंड्स लॅबोरेटरी म्हणजे निसर्गातले जे आवाज आहेत प्राण्यांचे आवाज पक्ष्यांचे आवाज झाडांचे आवाज याच्यावरचा अभ्यास चालू आहे. अरे पाऊस आला. याच्यावरचा अभ्यास चालू आहे आपला. सो व्हॉट वी डू इज आता आउल्स तो व्होकलायझेशन इन आउल्स याच्यावरती पेपर्स आहेत आपले. माहितीच नाहीत आता आवाजावरती. हां, तर त्याच्यावरचे संशोधन चालू आहे. घुबडांचे आवाज म्हणजे पक्ष्यांचे नाही प्राणी पक्षी नॅचरल साऊंड्स. ओके. सो नॅचरल साऊंड्स आपली लॅब आहे OENSL. ओके. ऑर्निथॉलॉजी एथनो ऑर्निथॉलॉजी अँड नॅचरल साऊंड लॅबोरेटरी. OENSL. ऑर्निथॉलॉजी एथनो ऑर्निथॉलॉजी अँड नॅचरल साऊंड्स. O म्हणजे ऑर्निथॉलॉजी, E म्हणजे एथनो ऑर्निथॉलॉजी, NS म्हणजे नॅचरल साऊंड्स लॅबोरेटरी. OENSL हे सगळं गुगलवर असेलच. हां, म्हणजे ते आपली इला फाउंडेशनची लॅब आहे ती आपल्या इला फाउंडेशन वेबसाईटमध्ये आहे. हे सगळं असेल. आणि मग आपण इला फाउंडेशनच्या तर्फे नेचरचे पॉडकास्ट करतो. बरं. पॉडकास्ट. तर नेचर पॉडकास्ट आहे ते 79 कंट्रीज आर लिसनिंग टू देम. आता 79 कंट्रीज ऐकतात. लय भारी येते पॉडकास्ट. तो आपला अभिराम राजंदेकर म्हणून आहे. तर मी नॅरेशन करतो तो रेकॉर्डिंग करतो आणि ते सगळं iCloud-मध्ये वगैरे येतले का. आणि ऋषिकेश दाणी म्हणून आहे ज्यांनी आपला जंगल बुकचं ज्यांनी साऊंड ट्रॅक केला बघ. तो म्हणजे फार भारी गिफ्टेड माणूस आहे. तर तो आपला इला फाउंडेशन मेंबर आहे. तर तो त्याचं एडिटिंग करतो साऊंड एडिटिंग. ऋषिकेश दाणी आणि अभिराम राजंदेकर.
आणि आपलं तिकडलं जे काम आहे विला हॅबिटेटचं काम करायला 2 माणसांची नावं अत्यंत महत्त्वाची आहेत. एक आहेत राजकुमार पवार आणि दुसरा आहे राहुल लोणकर. या माणसांनी प्रचंड कामं तिथे करतात. राहुल लोणकर ओके. तो लोणकर निमगाव केतकीच आहे. ते फोटोग्राफर नाही, तो MSc झोलॉजी केलाय त्यांनी, पण तो खूप काम म्हणजे गेले 12 वर्ष त्यांनी तिथं काम केलंय आणि तिथं राहतो तो. आणि अजून एक आहे आमचा माऊली खोमणे म्हणून आहे, माऊली खोमणे. आणि मग आमची जी टीम आहे त्याच्यामध्ये अजून 2-3 महत्त्वाची माणसं म्हणजे प्रमोद देशपांडे, तुला ते माहिती आहे, निरंजन संत तुला सांगितलं. आणि मग खूप आहेत. मग हा अभिराम राजंदेकर म्हणलो. मग त्याच्यानंतर एक आहे तो हा आहे वैभव गंधे म्हणून आहे. वैभव गंधे. ते गंधे नीटली कारण गधे होतं बरं का. गंधेचं गधे सापड. वैभव गंधे आहेत का ते? गंधे. अभिराम राजंदेकर, तो राजंदा म्हणून गाव आहे, अकोल्याचं आहे. अच्छा. अभिराम राजंदेकर. आणि अनेक लोक आहेत अजून, म्हणजे जवळजवळ 100 लोक बरोबर आपलं काम करतात. मोठी टीम आहे. आणि अजून एक पिंगोरीच्या माणसाचं नाव लिहितो, सचिन शिंदे म्हणून आहे. बरं.